हाय हॅलो कशा आहात सर्वजण. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या टाचांना जेव्हा भेगा पडतात म्हणजे खूप जास्त ते पेन होतं किंवा खूप वेगळं ते होतं आपल्याला. तर अशा प्रकारच्या तुमच्याही पायांना भेगा असतील किंवा व्हायला लागले असतील किंवा खूप जास्त असतील किंवा खूप कमी बी असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमच्या खूप कमी तर टाचांना भेगा असतील तर लगेच 1-2 उपायातच तुम्हाला खूप जास्त फरक जाणवेल. तर मी घेतलं होतं दही. तुम्ही बघू शकता मी किती दही घेतले या. दही घेतलं आणि त्यानंतर मी घेतलेला आहे सोडा. सोडा आणि दही छान फेटून घ्यायचंय म्हणजे खूप जास्त, खूप छान म्हणजे एक त्यातून फेस तयार होतो. तर मग तो फेस तयार होईपर्यंत त्याला छान हलवून घ्यायचंय. तर इथं बघू शकता व्हिडिओमध्ये त्याचा फेस किती छान तयार झाला या. तर फेस तयार झाल्यानंतर मी थांबवलंय हलवायचं. त्यानंतर आपल्याला त्यात टाकणार आहे हळद. हळद टाका कारण हळद कोणतीही असू द्या किंवा आपल्याला लागलेलं असू द्या काही झालं असेल तर हळद लावली जाते. हळद चांगलीच आहे कोणत्याही गोष्टीसाठी त्यामुळं हळद मी घेतलेली आहे. हळद तुम्ही पण घ्याच. तर बघा हे छान मी हलवून मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्या टाचांच्या भेगा भरून काढण्यासाठी खूप छान घरगुती आणि उपयुक्त हा उपाय आहे. नक्की एकदा ट्राय करा. फक्त व्हिडिओ बघून सोडून देऊ नका. नक्की एकदा ट्राय करा. तर बघा त्यानंतर आपल्याला लागणार आहे लिंबाचा पाला, जो की आपल्या साईडला आसपास घराच्या हे लिंबाचं झाड असू शकतं कुठेही. तर थोडासा आपल्याला लिंबाचा पाला लागणार आहे. तर मी जी आपण तयार करून घेतलेलं दह्याचं ते बाजूला ठेवलंय जरा वेळ आणि आता आपण हे लिंबाचे पानं तोडून घेणार आहोत. तर लिंबू पण आपल्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला माहिती आहे लिंबाच्या पालांचे फायदे तुम्हाला तर माहीत असेल तुम्ही गुगल करू शकता. खूप बेस्ट आहेत. तर बघू शकता मी एवढा लिंबाचा पाला घेतलाय. तुमच्याकडे इतकं जास्त नसेल, कमी असेल तरी चालेल. माझ्याकडे होता खूप सारा म्हणून मी थोडा जास्त घेतला. त्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. अजिबात ते धूळ ही बसलेलीच असते बाहेर झाडांवरती. ती तसाच अजिबात घ्यायचा नाही. आणि तुम्हाला सांगते मी माझ्या हे पायावरही लावून दाखवणार आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण जर आपण ते सगळं बनवतोय पण व्यवस्थित वापरताच जमत नसेल तर त्याचा काहीच फायदा नाही किंवा व्यवस्थित नाही वापरलं तर त्याचा फायदा होणार नाही. तर त्यामुळे मी माझ्या पायावर लावून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथं बघू शकता मी पाला धुवून घेतलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेतलाय तो. तर हा आपल्याला पाला एवढाच लागणार आहे. तर तुम्ही कमी असेल तरी चालेल काही नाही किंवा लिंबाचे पानांची पावडर कोणाकडे असेल तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर हे बारीक करून घ्यायचं आपल्याला मिक्सरमध्ये. तर बघू शकता मी छान असं मिक्सरमध्ये ते बारीक करून घेतले आणि ते आता मी काढणार आहे एका भांड्यात. जो की लोखंडी स्पॅन आहे. तुमच्याकडे कोणताही असू द्या, कोणत्याही प्रकारचा स्पॅन असला तरीही चालेल. तर माझ्याकडे लोखंडी होता मग मी ती घेतला. तर आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे तेल. मग तो मी कोणतंही तेल टाका, एरंडा तेल टाका किंवा वेगवेगळे प्रकारचे तेल असतात कोणतेही ते टाका. मी तर कोकोनट तेल टाकलंय. कोकोनट तेलही खूप बेस्ट आहे. तुम्ही कोणतंही टाका तुम्हाला जे आवडेल ते किंवा कोकोनटच टाका काही प्रॉब्लेम नाही. तर ते तेल टाकून छान मिक्स करून घ्यायचे. तर आपल्याला ना ह्या गोष्टी आणि 3 कढीपत्त्याची पानं टाकलेत तेही तुम्ही टाका. चांगलं असतं कढीपत्ता पण. तर ही छान आपल्याला आता उकळवून घ्यायचे. एकदम कमी गॅसवर हे तेल उकळवून घ्यायचे. तर हे तेल आपण खूप म्हणजे जास्त दिवसांसाठीही बनवून ठेवू शकतो. काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणेच एकदम कमी गॅसवर हे मिक्स करा आणि अधूनमधून त्याला हलवत राहा आणि पूर्ण ते आपल्याला काळंही होऊन द्यायचं नाही किंवा काही नाही. फक्त असा ब्राऊन कलर आला पाहिजे पूर्णपणे त्याचा. अजिबात जास्त असं करपवायचं नाही आणि तुम्ही गॅस बघू शकता कमी गॅसवरच मी हे सगळं उकळवून घेतलेलं आहे आणि त्यापासून तेल तुम्ही बघू शकता किती छान तयार झालंय. हे तेल आपल्या टाचांच्या भेगा भरून काढण्यासाठी खूप उपयुक्त आहे. पण हे कसं वापरायचं ते बघायला अजिबात विसरू नका. तर बघू शकता मी तेलही गाळून घेतलेलं आहे आणि तेल खूप छान तयार झाले. एकदम बेस्ट आहे आणि एकदा नक्की ट्राय करा हे. खूप छान हा उपाय आहे घरगुती, जे की तुमच्या क्रीमलाही महागे पाडेल असा हा उपाय आहे. तर बघू शकता मी आता हे तुम्हाला माझ्या पायावर लावून दाखवते. तर बघा मी जे आपण तयार करून ठेवलेलं दही, हळद आणि सोडा त्याचे मिक्स जे केलेलं तयार रेमेडी ती पहिल्यांदा पायाला लावून घ्यायची आणि खूप छान असं मसाज करून घ्यायचे. खूप छान प्रिपेअर वाटतं म्हणजे आपल्याला बी छान वाटतं कारण क्लीन होतात.
कारण तुम्ही तर धूळ ही तशीच बसली आणि तसंच ते तेल लावत असाल तर अजिबात त्याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळं तुम्हाला असं छान स्वच्छ करून घ्यायचे आहेत पाय. तुम्ही बघू शकता माझ्या टाचांना खूप जास्त भेगा होत्या, पण खूप कमी झालेल्या आहेत. खूप थोड्या राहिलेत आता. तर छान मी पाय ब्रशनं एखादा जुना ब्रश असेल तर छान त्याने तुम्ही खूप छान क्लीन करू शकता. कारण ते क्लीन केले, व्यवस्थित केले तरच आपल्याला त्याचा खूप छान फायदा असा होणार आहे. तर बघू शकता मी छान असं पायाला खूप म्हणजे एकाच पायाला करून दाखवते मी सध्या तर तुम्हाला. तर मी निम्मं तसंच ठेवलंय दुसऱ्या पायासाठी. तर छान असं लावून घ्यायचं सगळीकडं आणि मसाज एकदम मस्त करायची. घासून घ्यायचं. तुमच्याकडे दुसरं काही घासायला असेल त्याने घासा, काही प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे ब्रश होता, मी ब्रशनं घासले. तर त्यानंतर ब्रशनं घासल्यानंतर हाताने मी छान चोळून घ्यायचं आणि हे करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणसाल डायरेक्ट असं पाय धुलं आणि आम्ही लावलं तर नाही. आपली जेवढी जी घाण बसलेली असते, माती वगैरे किंवा बाहेरून आलेलो पण असतो चालून, ते अजिबात निघत नाही फक्त पाय धुवून. त्यामुळं असं काहीतरी रेमेडी तुम्हाला नक्कीच करावी लागेल. तुम्ही बघू शकता किती म्हणजे खूप घाण निघते पायातनं ते रेमेडीनं आणि किती स्वच्छ झालेत पाय बघू शकता तुम्ही. तर खूप छान असं म्हणजे स्वतःला पण खूप छान वाटतं. तर इथं बघू शकता छान असं धुवून झालेत माझे पाय. तर आपल्याला धुल्यानंतर पण ओल्यात अजिबात लावायचं नाही. म्हणजे पाय ओलंच आहेत आणि ते लगेच लावून घ्या तेल, असंही अजिबात करायचं नाही. छान पाय पुसून घ्यायचं. तर इथं बघू शकता मी छान असा पाय पुसून पण घेतलेला आहे, स्वच्छ केले खालची जागा पण आणि पाय पण पुसून घेतले. तर आता हे तेल आपल्याला टाचांना जिथं भेगा आहेत तिथं लावून घ्यायचंय. किती छान तयार झालंय बघा. मी त्यातलं निम्मं तेल दुसऱ्या पायासाठी म्हणजे मी सगळं तेल एकदम नाही वापरणार त्यातलं पण. तर मी थोडं तेल भरून ठेवलंय दुसरीकडं आणि थोडंसंच वाटीत घेतले. तर बघू शकता किती छान प्रकारे हे तेल तयार झालेलं आहे आणि खूप भारी वाटतंय आणि कमी तेल लावलं तरी बेस्ट वाटतं. असं जास्त तेल ओतावं असं काही नाही. आणि तुम्ही संध्याकाळी तर तुम्ही म्हणजे तुमच्या कपड्यांनाही दुसऱ्या लागत असेल तर पायांमध्ये पिशव्या घालू शकता. तुम्ही बघू शकता दोन्ही पायात किती फरक जाणवतोय. भेटू नवीन व्हिडिओ. बाय बाय.